नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, येत्या 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला सोशल मीडियावरती शुभेच्छा देण्यासाठी एक कडक बॅनर हवा असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेले हे प्रोफेशनल बॅनर तुमच्या मोबाईलवरती कसं बनवायचं हे आज आपण शिकणार आहोत. विशेष म्हणजे या बॅनरची PLP फाईल आणि सर्व मटेरियल मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. व्हिडिओमध्ये छोटासा पासवर्ड असणार आहे, सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जस्ट तुम्ही इथे पाहू शकता की आता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन जे आहे ते आपण इथे ओपन करून घेऊयात. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला 3 डॉटवरती जाऊन ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली असेल, सिम्पली त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची PLP फाईल जी आहे ती इथे ॲड करा. ऑलरेडी मी इथे ॲड केलेली आहे, तर इथे डायरेक्टली मी ओपन करून घेतो. आता PLP फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता लेअरवरती जाऊन की मी तुम्हाला काहीसा अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो इथं ऑलरेडी रेडीमेड दिलेला आहे. ओके, ज्यावरती तुम्ही फक्त तुमचं नाव आणि फोटो टाकून तुम्ही एडिट करू शकता. तर तुम्ही बॅनर हा नक्कीच पाहू शकता. ह्या बॅनरवरती मी तुम्हाला एक प्रकारे डॉटेड टेक्स्चर जो आहे तो इथे अप्लाय करून दिलेला आहे. नक्कीच तुम्ही हा सुद्धा बॅनर तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. तर तोपर्यंत आपण ह्या लेअरला हाईड करून ठेवूयात आणि परत तुम्ही तिथे पाहू शकता ह्या डिझाईनमध्ये दिसणारे सर्व टेक्स्ट जे आहेत हे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे चेंजेस करू शकता. नक्कीच मी इथे तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता प्रजासत्ताक दिनाच्या हे टेक्स्ट जे आहे हे सुद्धा तुम्ही इथे एडिट नक्कीच करू शकता. आणि हा जो फॉन्ट आपण यूज केला आहे हा फॉन्ट आहे इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट. ओके, इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट आपण इथे यूज केला आहे. त्यानंतर वरचे तुम्ही टॅगलाईन आपली पाहू शकता. ह्या फॉन्टचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे युनिकोड काढायची गरज नाही. इथे डायरेक्टली तुम्ही मराठी टाईप करून तुम्ही जे काही तुमचं कॅप्शन असेल किंवा टेक्स्ट असेल ते तुम्ही इथे एडिट करू शकता. तर नक्कीच काहीसं अशा प्रकारे याला इथे त्याच्या जागेवरती सेट करूयात. त्यानंतर त्या लेअरला आपण लॉक करूयात. त्यानंतर राहिला प्रश्न, आता तुमचा फोटो कसा ॲड करायचा मी तुम्हाला इथे दाखवतो. तर तुम्हाला काय करायचे, सर्वात आधी आपण आपला जो फोटो जो आहे तो तुम्ही प्ले स्टोरवरती जाऊन फोटो रूम या नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तो एकदम HD रिमूव्ह करा. त्यानंतर काय करा, इम्पोर्टवरती या. त्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन फोटो रूम नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन तुमचा फोटो जो आहे तो इथे ॲड करून घ्या. तर काहीसा अशा प्रकारे फोटो ॲड करायचे तुम्हाला. नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता. फोटो ॲड केल्यानंतर काय करायचे, तुमच्या फोटोच्या लेअरला थोडंसं खालती ड्रॅग करायचे. ड्रॅग केल्यानंतर काय होईल, जेणेकरून तुमचा फोटो जो आहे ह्या बॉर्डर PNGच्या आतमध्ये जाईल. ओके, नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर आता काय करूयात, आपण हे नावाचं टेक्स्ट जे आहे हे आपण आता एडिट करूयात. आता डिझाईनमध्ये हा जो तुम्ही टेक्स्ट पाहताय प्रमोद बाळासाहेब दंडवते या नावाचा हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे श्रीलिपी फॉन्ट. ओके, हा फॉन्ट आहे श्रीलिपी फॉन्ट. आता याचा युनिकोड कशा प्रकारे काढायचा हे आता आपण पाहूयात. तर काय करूयात, आपण जाऊयात आपल्या इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर या ॲप्लिकेशनमध्ये. या ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला 4 नंबरलाच हा ऑप्शन पाहायला भेटतो. ओके, श्रीलिपी नावाचं इथे पाहू शकता तुम्ही. श्रीलिपी नावाचा ऑप्शन पाहायला भेटते, त्यावरती सिम्पली क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे कोणतं तुमचं नाव असेल ते नाव सिम्पली तुमचं इथे टाईप करून घ्या. तर काहीसं अशा प्रकारचं नेम मी इथे टाईप करतो. आता अशा प्रकारचं नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे, तुम्ही हा जो डॅशबोर्ड पाहताय, ओके, हा जो तुम्ही डॅशबोर्ड पाहताय, ओके, तर यावरती सिम्पली तुम्हाला एकदा क्लिक करायचे.
आणि ते क्लिक करण्याआधी काय करा, तुमच्या मोबाईलचा इंटरनेट जो आहे तो पहिल्यांदा ऑफ करा. ऑफ केल्यानंतर काय होईल, तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची ॲड्स बघायला भेटणार नाही. तर इंटरनेट ऑफ केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला या डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचे. एकदा वन क्लिक केलं त्यानंतर काय करायचं, तुम्ही त्याच्या खालीच हा तुम्ही कॉपी नावाचा ऑप्शन पाहताय. ओके, हा इथे कॉपी नावाचा ऑप्शन पाहताय, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा युनिकोड जो आहे तो इथे कॉपी झालेला आहे. ओके, तर डायरेक्टली आपण आपल्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये येऊयात. त्यानंतर ह्या टेक्स्टवरती डबल क्लिक करून इथे वरती तुम्ही पाहू शकता डिलीटचा ऑप्शन आहे, त्यावरती डिलीट करा. त्यानंतर तुमचा युनिकोड इथे तुम्ही पाहू शकता इथे कॉपी झालेला इथे आला आहे, तो डायरेक्टली इथे आपण पेस्ट करूयात. पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपलं नाव जे आहे ते इथे चेंज झालेलं आहे. नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता. तर हे नाव चेंज झाल्यानंतर आता हा जो खालचा तुम्ही टेक्स्ट पाहताय हा सुद्धा श्रीलिपी फॉन्ट आहे. तर याला सुद्धा तुम्ही सेम आत्ता जी पद्धत आपण वापरली श्रीलिपी फॉन्टला कशा प्रकारे कन्वर्ट करायचं किंवा त्याचा युनिकोड कसा काढायचा, तर सेम टू सेम याच्यामध्येच त्याला सुद्धा आपण कन्वर्ट करायचं. ओके, तर इथे आपण टाकूयात ग्राफिक डिझायनर. ओके, काही अशा प्रकारचे नेम टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती वन क्लिक करायचे, त्यानंतर कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर यायचे आपल्या पिक्सेल लॅबमध्ये, त्यानंतर डबल क्लिक करून टेक्स्टवरती डिलीट करा. त्यानंतर आत्ता जो युनिकोड कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नक्कीच आपल्या या टेक्स्टमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. ओके, काहीसं अशा प्रकारे इथं व्यवस्थित सेट करून घ्या. त्यानंतर या लेअरला लॉक करा आणि लॉक केल्यानंतर तुम्ही ही जी व्हाईट PNG पाहताय खालची. ओके, तर या PNGला थोडंसं बारीक करा. बारीक केल्यानंतर इथे काहीसं अशा प्रकारे इथे सेट करा. ओके, तर नक्कीच बघू शकता तुम्ही आपला बॅनर जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. आणि जो कोणता तुमचा इथे लोगो असेल तो लोगो टाकून तुम्ही तुमचा बॅनर जो आहे तो इथे एकदम HD सेव्ह करू शकता. ओके, तर काहीसं अशा प्रकारचे लोगो सेट केल्यानंतर तुम्हाला जायचे इथे सेव्हच्या ऑप्शनवरती इथे पाहू शकता सेव्ह ॲज इमेज म्हणायचे. त्यानंतर काय करायचे, तुम्हाला कस्टममध्ये जाऊन कस्टमवरती क्लिक करायचे. कस्टमवरती क्लिक करून तुम्हाला इथे अल्ट्रा सिलेक्ट करा आणि इथे सेव्ह टू गॅलरी म्हणा. तर अशा प्रकारे आपला आजची डिझाईन जी आहे ती इथे रेडी झालेली आहे. तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.